आपल्या देशात मोसमी पावसावर शेती अवलंबून आहे. शेती उत्पन्नावर या पावसाचा परिणाम होत असतो. यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी सलग 2 वर्षांचा दुष्काळ शेतकऱ्यानं अनुभवला आहे. त्याचा परिणाम म्हणून शेतकरी आपल्या उत्पादनाची निवड करत आहे. पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळत आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या गोंदवल्याचे शेतकरी श्री तुळशीराम किसन कात्रे यांनी आपल्या या अनुभवामुळे मिश्र शेतीचा पर्याय निवडला आहे. फळबागेसोबतच भाजीपाला आणि फुलशेती त्यांनी घेतली आहे. आपल्या उपलब्ध क्षेत्राचा विचार करून श्री कात्रे यांनी जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं मार्गदर्शन घेतलं. जमिनीची मशागत करून क्षेत्र लागवडी योग्य बनवलं आणि त्यानुसार रोपांची लागण केली. फळबाग ॲक्च्युली आमच्याकडं क्षेत्र कमी असल्यामुळे आम्ही थोड्या शेतीतच जास्त उत्पन्न काढण्याचं आमचं ध्येय आहे. आणि मुळातच आम्ही पेरूची झाडं सरदार या जातीची आम्ही झाडाचा वाण लावायसाठी आम्ही तयार झालो. सुरुवातीला आम्ही शेती ते पूर्णपणे मशागत करून घेतली. त्याचे खड्डे मारले. खड्डे आम्ही उन्हाळ्यात भाजून घेतले. त्यानंतर शेणखत घातलं आणि कृषी विभाग दहिवडी यांच्यामार्फत आम्ही ती रोपं आणली आणि त्याची लागण करून घेतली. आणि त्याचा आम्हाला आता बऱ्यापैकी 1-2-3 वर्ष आम्हाला दुष्काळ असला तरी आम्ही त्याच्या अगोदर 5-6 वर्ष झाली झाडं लावलेली होती. त्याचा आम्हाला बऱ्यापैकी बेनिफिट मिळाला. आम्हाला क्षेत्र कमी असल्यामुळे मी 36 झाडं लावलेली आहेत. आणि त्यात आत्ता पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे मी कटिंग स्टेजला नेऊन ठेवली होती. परंतु पाणीच नसल्यामुळे जरा सुकवा झाला झाडांना. आता ते बऱ्यापैकी त्यांना फुटवे निघालेत. कटिंग करण्याचं कारण काय, झाडाचा आकार देणे आणि नवीन फुटवे कळी निघण्यासाठी आम्ही त्याला छाटणी करतो. आणि मिश्र शेतीत मी भाजीपाला करतो. भाजीपाल्यात वांगी, कोथिंबीर, मेथी, चाकवत अशा करडई वेगवेगळ्या भाज्या घेतो, पालक वगैरे. त्यानंतर मी फुलशेती बी करतो. माझ्याकडे अस्टर, गुलाब, शेवंती, गलांडा असे वेगवेगळ्या प्रकारची माझी शेती असते. आणि मी छोटे छोटे 10-10 गुंठ्याचे प्लॉट करतो. फळबाग पूर्णपणे शेणखतावर तर कीड रोगांपासून संरक्षणासाठी भाजीपाल्याला औषध फवारणीचं नियोजन केलं. आम्ही शेणखताशिवाय दुसरं कुठलंही काय टाकतच नाही आणि त्याला पेरूला औषध वगैरे मारायची काही गरज लागत नाहीये. आम्ही मुळात झाडात अंतर ठेवलेलं आहे, फिक्स अंतर व्यवस्थित ठेवले त्यांच्या नियमानं. त्यामुळे आम्हाला रोगराईचं प्रमाण अजिबात नाहीये. आणि त्यानंतर बाकीचे दुसरे फुलशेती असते, त्याच्याबरोबर फुलशेतीला सुद्धा आम्हाला औषध पाणी आठवड्याला द्यावं लागतं. फुलशेतीबरोबर आम्हाला भाजीपाल्याची शेती आम्ही असं दोन्ही मिश्र पिकं करत बागेला अटॅच असं आम्ही वेगवेगळी शेती थोडी थोडी करत असतो. आणि दोघांनाही आम्हाला औषधाचं व्यवस्थापन आम्हाला वेळच्या वेळेला करावं लागतं, नाहीतर रोगराईचं प्रमाण वाढतं. त्यासाठी आम्ही औषधावर पूर्णपणे व्यवस्थित जरा मेंटेन करतो. पाण्याची उपलब्धता कमी असल्यानं पाण्याचं योग्य नियोजन महत्त्वपूर्ण ठरलं. मिश्र प्रकारची पीक पद्धती अवलंबल्यामुळे पाण्याच्या विविध वेळा शक्य होत असल्याचं ते सांगतात. माझ्याकडे ड्रीप वगैरे नाही आहे, परंतु मी करणार आहे. कारण मला 2-3 वर्षात आता पाण्याची इतकी वाईट अवस्था भासली गेली की मला शेतीला पाणीच मिळालं नसल्यामुळे मी 3 वर्ष फुलशेतीच करू शकलो नाहीये. आता इथून पुढं मी पूर्णपणे त्याच्यावर लक्ष देऊन फुलशेतीसाठी मी ड्रीप किंवा ठिबकचा असा तुम्ही कृषी अधिकाऱ्याशी सल्ला घेऊन त्यांच्याशी आम्ही चर्चा करून मी ड्रीप टाकणार आहे. पाण्याचा आता आम्हाला पाण्याची जरा दुष्काळ टंचाईच आहे, पण आता आम्हाला इथून पुढे पाण्याचं आम्हाला व्यवस्थापन व्यवस्थित करता येईल. आम्ही एक 8 दिवसातनं आम्ही बागेला पाणी देतो, पाठानच पाणी देतो. पण आम्ही आता ठिबक सिंचनचा आमच्या डोक्यात प्लॅन आहे. बाजारपेठेतल्या मागणीचा अभ्यास करून आता त्यांनी भविष्यातील योजना आखल्या आहेत. आम्हाला बाजारपेठ पण गोंदवल्यातच असते. लोकल मार्केटला आम्ही ते देतो. पांढरे शुभ्र पेरू तयार होतात, हवा खेळती राहते त्यातून. आणि शेतीला आम्हाला उत्पन्नाच्या दृष्टीनं आम्हाला आधुनिक शेती खूप आम्हाला रिझल्ट चांगले आहेत. आणि इथून पुढे आम्ही पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक शेतीच्याच दिशेने आम्ही वाटचाल करणार आहे.
आणि आम्ही तरुण पिढी आहे, तरुण पिढीनं आधुनिक शेतीकडेच वळलं पाहिजे। पारंपरिक शेती वडिलार्जित आम्ही करायचो, बाजरी वगैरे ज्वारी करायचो, पण त्याचं उत्पन्न आम्हाला बरोबर मिळत नव्हतं। आता आम्ही बाकीची शेती कमी करून आम्ही फुलशेती आणि फळबाग शेती आणि मिश्र शेती म्हणजे टोटल आम्ही फळबाग, फुलबाग आणि उत्पन्नाचे हे भाजीपाला अशा तिन्ही शेती करतो। त्यामुळे आम्हाला शेतीत उत्पन्न बऱ्यापैकी इतकं चांगलं सुंदर मिळतंय। आधुनिक शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन क्षमता मिळवण्यासाठी दृढ विश्वास आणि सतत अभ्यासपूर्ण प्रयोगशीलता हीच यशाची वाट ठरेल यात शंका नाही। शेती हाच आपला परंपरागत चालत आलेला व्यवसाय आहे आणि मी तो मनापासून करणारच असा ठाम निश्चय एकदा मनाशी केला की मग त्या दृष्टीनं नव्या नव्या कल्पना, विचार, प्रयोग करून पाहणे या सर्व गोष्टी सुरू होतात। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या तळबीड गावातील सुधीर चिवटे हे असेच एक हाडाचे शेतकरी। परंपरागत असलेला शेती व्यवसाय गेली 15 ते 20 वर्ष ते मोठ्या कष्टानं जिद्दीनं करत आहेत। मशागतीच्या, खत देण्याच्या नव्या नव्या कल्पना प्रयोगातून सिद्ध करू पाहत आहेत। सेंद्रिय शेतीमध्ये गेले 12-14 वर्षांनी मी प्रयोग करत आहे। सेंद्रिय शेतीतले प्रयोग आपल्या जमिनीची ताकद शाबूत राहिली पाहिजे यासाठी आमचे नवीन नवीन प्रयोग असायचे। ऊसाचा पालापाचोळा न जाळणे, जास्तीत जास्त शेणखताचा उपयोग होणे, गोमूत्राचा उपयोग होणे आणि अशा प्रकारे धनधान्य तयार झालं तर ते पुढच्या पिढीलाही चांगले मिळेल। सुधीर चिवटे कोणतेही पीक घेण्याआधी जमिनीची मशागत व्यवस्थित करून घेतात। सेंद्रिय शेती करत असताना शक्यतो भांगलन प्रकाराच्या ऐवजी जर भांगलन जास्त नको असेल तर माणसाने बैलाच्या डुब्याचा वापर करावा की जेणेकरून एकाच वेळा 4-5-6 डुबे आपण चालून अंतर मशागत शेतातली लवकर होऊ शकते। तेवढं क्षेत्र जर आपण भांगलायचं म्हणलं तर साधारण आता एक लेबर मॅक्झिमम 1-1.5 गुंठा क्षेत्र रोज भांगलू शकतो व्यवस्थितच। आणि डुब्यानंच आपण करायचं म्हणलं तर एक जोडी आणि 6 माणसं असतील तर 4 ते 5 एकर आपण दिवसभर डुबू शकतो। मग ती जर तफावत बघितली तर 1/4 मध्ये जे काम आपलं होणार आहे ते 110 पैसे मॅक्झिमम जाणार, म्हणजे 1000 रुपये खर्च आला त्याला फक्त आम्हाला एकरी 100 रुपयाच्या आसपासच खर्च येऊ शकतो बैलाच्या ह्यानं केलं तर। आणि वेळेवर जर आपण तुमच्या गोमूत्राच्या वगैरे फवारण्या घेतल्या तर पिकाला पण डायरेक्ट NPK त्यातनं मिळू शकतो। प्रत्यक्षात त्याचं ॲव्हरेज जे आहे ते साधारण 15 ते 20 फूट गहू होण्याची इथं शक्यता आहे, पण ऑर्गॅनिक पद्धतीने आमचा खर्च पण आता कमी झालेला आहे। अंतर मशागत करणे हाचा जो खर्च आहे तो साधारण एकच फक्त भांगलन आम्ही या गव्हासाठी दिलेले आहे आणि बाकीचं गव्हाचं जे क्षेत्र आहे ते बऱ्यापैकी खाली ऊन न पडल्यामुळं गव्हाला फुटवे बऱ्यापैकी प्रमाणात असतात। जवळजवळ आता 23 फुटवे आहेत गव्हाला आता जिथं आपण टोकण केली तिथं। त्यामुळे जमिनीत खाली पुरेसा ऊन न मिळाल्यामुळं इतर पीक तण उगवण्याचा प्रश्न जास्त आलेला नाही। अशा पद्धतीने आम्ही ते गव्हाचं पीक घेतलेलं आहे। गहू लावण्याआधी सोयाबीनचं पीक ते हेतुपूर्वक घेतात। जेव्हा गहू करायचा विचार केला होता ऑर्गॅनिक पद्धतीने त्याच्या आधी आमचं सोयाबीनचं पीक होतं आणि सोयाबीनचं पीक काढल्यानंतर अंतर्मशागत थोडीशी शेताची केली, जास्त केलेली नव्हती का तर तो आपसा त्या पुढच्या पिकाला मिळावा म्हणून। आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष गहू लावला, हा त्र्यंबक जातीचा गहू आहे आणि ही टोकण पद्धतीने साधारण 2 एकर आता गव्हाचं क्षेत्र आहे। जमिनीची मशागत करत असताना सुरुवातीला जे आपण सोयाबीनचं पीक घेतलं होतं त्यावेळेला नांगरट वगैरे केली होती। नांगरट करून सरी सोडली, सरी सोडून रोटावेटर मारला की जेणेकरून ते बारीक झालं आणि सोयाबीनचं पीक आम्ही काढून घेतलं। पण सोयाबीनच्या पिकानंतर मात्र त्यात जास्त मशागतीच्या केलेली नाही, फक्त कुळवाची एकच पाळी मारली कारण सोयाबीनच्या त्या वापशावरच मला गव्हाचं पीक घ्यायचं होतं कारण कंपल्सरी सोयाबीन हे आम्ही कापून घेतलं होतं कारण त्याचा जो पडणारा पालापाचोळा आणि काडी कचरा असेल तो पुढच्या पिकाला उपलब्ध व्हावा अशा पद्धतीने मशागत केलेली आहे। मोहरीचं आंतरपीक घेतल्यामुळं मोहरीचा उग्र दर्प गव्हावरील तांबेरा रोगाला अटकाव करतो। साधारण गव्हाला सर 21व्या दिवशी पाण्याची गरज असते, 17-18 दिवसापासून ते 21-22 दिवसापर्यंत।
शेतामध्ये आमच्या काडी कचरा पालापाचोळा इतक्या वर्षी भरपूर असल्यामुळे 4-2 दिवस जरी आम्ही मागं पुढं झालं तर आता आम्हाला एवढा काही इफेक्ट होत नाही. तर साधारण 18व्या-19व्या दिवशीपासून आम्ही पाणी चालू करतो. ते 2 दिवसाला आमचं पाणी होतं. तर साधारण हे 4 पाणी आता संपलेले आहेत. अजून एक पाणी ह्याला होणार आहे, म्हणजे साधारण 90-95 दिवशी गहू हा निघू शकतोय. गोमूत्र, शेण यांची स्लरी 1 दिवसाआड शेतात सोडली जाते. सेंद्रिय शेतीचा हा प्रयोग उत्पादन खर्चात बचत करणारा ठरला आहे. तो गहू ऑर्गॅनिक पद्धतीने आपण घेतोय. कालच आमचं इथं पाणी झालं तेव्हा मलमूत्र स्लरी गेले 2 दिवस झाली चालू होती. साधारण 100 लिटर जर गोमूत्र असेल तर ते 1/3 विभागात आम्ही विभागतो आणि ते एक पाण्याआड गोमूत्र सोडलं जातं. गोमूत्र शेतामध्ये सोडत असताना शक्यतो पाट पाण्याचाच वापर करतोय, कारण त्या पाईपामध्ये चोकअप होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा 2-3 आमचे असे प्रयोग फसल्यामुळे आम्ही शक्यतो पाट पाण्यात देतो. ते सर आता पण याला साधारण 350 लिटरच्या आसपास गोमूत्र आणि द्विदल धान्याचं पीठ, गुळ, काकवी असे एकत्र केलेली स्लरी सोडून झालेले. द्विदल धान्याचं पीठ, गुळ, काकवी जर असं आपण प्रमाण वापरलं 15 ते 20 दिवस ते असं हौदामध्ये भरून ठेवायचं आणि ते डायरेक्ट पाट पाण्यात नसलेली तो नळ चालू करायचा आणि त्यातनं द्यायचं. सर पीक लगेच बोललं जातं. पिकाला 24 तासात काळोखी तयार होती आणि अशा वेळेला द्यायचं की ज्यावेळेला त्या पिकानं आपल्याला पाणी मारलं पाहिजे. नकळत शेतामध्ये थोडीशी भेग तयार झाली पाहिजे आणि भेग तयार झाल्याशिवाय पाणी गोमूत्र आपलं खाली जाणार नाही आणि त्याच्या मुळापर्यंत पोहोचणार नाही. अशा पद्धतीने आता ती करतोय आणि लोकांनी अशा पद्धतीने शेती करावी जेणेकरून स्वतःलाही आहार चांगला मिळेल आणि लोकांनाही मिळेल. वेळोवेळी मिळणारा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन यामुळं चांगलं उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. जर लोकांना अन्नधान्य जर चांगलं मिळालं तर निश्चितच लोक आजारी पडणार नाहीत. कालच काही माझ्याकडं पुण्याहून ग्राहक खास गव्हाची शेती प्लस ज्वारी, तुमचा गुळ, काकवी न्यायला ह्याच्यामध्ये आले होते तळबीडमध्ये. सर ही लोक जेव्हा आत्मविश्वासाने इथे येतात, गेले 15-20 वर्षातले प्रयोग मी आता पण एक्झिबिशनमध्ये भाग घ्यायचो. कराड, तळबीड, सातारा, सांगली, कोल्हापूर, आंतरराष्ट्रीय लेवलवर कलकत्ता एक्झिबिशनसुद्धा मध्ये भाग घेतला आणि मी माझ्या गुळ काकवीसाठी 1 नंबरचं बक्षीस शासनाकडून मला मिळालं होतं. गेल्या 2 वर्षापूर्वी मला महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कारसुद्धा मिळाला. तर हे जे शेतातले प्रयोग चालले, कृषी विभागाची लोक वरचेवर येत असतात, त्यांचं नवीन जे तंत्रज्ञान आहे ते पण आम्हाला माहिती देत असतात. त्याच्यामुळं प्रोडक्शन ऑफ कॉस्ट कमी होणे आणि लोकांना सात्विक अन्न तयार करून देणे याच्या मग आम्ही कुटुंबासहित पछाडले गेलो आणि मग आमचा जो इथला स्थानिक जे संबंधित लोक आहेत ती पण आम्हाला सपोर्ट देण्या विषयावर मदत करत असतात. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची गरज अन्नाची. ते सकस आणि पोषक हवं. त्यासाठी जमिनीची मशागत ते तयार पीक या पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर अभ्यासपूर्ण प्रयत्न व्हायला हवेत. माझ्या हिशोबाने आज रोजी जे काय उत्पन्न तयार होणार आहे त्यातला 1/5 फक्त हा खर्च होणार आहे. आता एकाच 5 सुरुवातीला लेबरमुळे आम्हाला जास्त खर्च असायचा, पण आता हे टोकन पद्धत केल्यामुळं आणि भांगलन प्रमाण अतिशय कमी झालं, त्यामुळं हा खर्चाचं प्रमाण आता कमी होत चालले. परंपरागत सर शेती करत असताना सुरुवातीला आता काही लोक आम्हाला इथे वयस्कर लोक सपोर्ट करत असतात की आम्ही त्यावेळेला अशीच पद्धतीने शेती करत होतो. पण आत्ताचा एकूण वाढलेला खर्च, प्रोडक्शन ऑफ कॉस्ट आणि वेळेवर काम होणे यासाठी लोक जास्तीत जास्त त्या मशीनकडे धावायला लागलेत. पण आज रोजी ज्या काही मशिनरी निघाल्यात त्याचं असणारं वजन तर त्याचाही आपण विचार केला पाहिजे. का तर आपल्याला इथे जमीन आता पोकळ करायची चालली का परत प्रेस करायची चालली हा पण विषय नक्कीच येऊ शकतो. तर थोडीशी परंपरागत पद्धत पण वापरली पाहिजे आणि लेबर वजा काही ठिकाणी अडचण असेल, पण जास्ती मशिनरी न वापरता शक्यतो परंपरागत पद्धतीनंच पण उत्पादन चांगलं निघेल आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण त्याचं कमी होत चालले. तर परंपरागत पद्धत आणि नवीन ह्या दोघांचा कुठेतरी समतोल साधूनच आपण शेती केली पाहिजे. अशा प्रकारे उत्पादित झालेला माल म्हणजेच अन्नधान्य शेतकऱ्याला आर्थिक सुबत्ता तर मिळवून देतोच, शिवाय खाणाऱ्याची शारीरिक सुबत्ता टिकवण्यास मदत करतो. म्हणूनच सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या तळबीडचे सुधीर चिवटे यांच्यासारखी इतरही शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतावर गव्हाची लागवड केली तर गहू उत्पादनातली सकसता देशाचा आर्थिक विकास करण्यास नक्कीच फायदेशीर ठरेल. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा
तर पशुपालन हा शेतीचा कणा आहे असं मानलं जातं. ग्रामीण भागात भूमिहीन किंवा अल्पभूधारक शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय पशुपालनच आहे. शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, शेतमजूर यांच्यासाठी पशुपालनाचा व्यवसाय हा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करतो. कुक्कुटपालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे. कोंबडी पालन हे शेतीला पूरक म्हणून उपजीविकेचं साधन मानलं जातं. व्यावसायिक तत्वावर अंडी उत्पादनासाठी केल्या जाणाऱ्या कुक्कुटपालनाला लेअर असं म्हणतात, तर मांस उत्पादनासाठी केल्या जाणाऱ्या कुक्कुटपालनाला ब्रॉयलर असं म्हणतात. जोडधंदा म्हणून जर कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा असेल तर पशुसंगोपनशास्त्र जाणून घ्यायला हवं. 2 प्रकारांमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करता येतो, एक मांस उत्पादनासाठी आणि अंडी उत्पादनासाठी. सध्या भारत हा दुग्ध उत्पादनामध्ये प्रथम गणला जातो, तर महाराष्ट्राचा 4था क्रमांक लागतो. त्या अनुषंगाने आता आपण दुग्ध उत्पादनापासून कुक्कुट उत्पादनाकडे वळलेलो आहोत. कुक्कुट उत्पादनामध्ये अंडी उत्पादनामध्ये भारताचा जगाच्या आकडेवारीमध्ये 5वा क्रमांक लागतो. सध्याचा शेतकरी हा सुशिक्षित बेरोजगार शेतकरी म्हणून गणला जातो. अर्थात त्याला भाषेचं आणि तंत्रज्ञानाचं ज्ञान सध्याच्या शेतकऱ्याला आहे. त्याचा वापर आपण त्याच्या रोजगार उत्पादनासाठी आणि त्याच्या विकासासाठी कसा करून घेऊ इच्छितो ह्याच्याकडे आपला जास्त कल आहे. सध्या पशुधन वाढवण्याकडे शासनाचं धोरण जास्त आहे. याला कारण असं की फलटण, मान, खटाव हा भाग जास्त दुष्काळग्रस्त भाग मानला जातो. याच्यामधून पाण्याची टंचाई प्रामुख्याने जाणवते आणि यातून शेतकऱ्याला तरलं कसं जाऊ शकतं यासाठी आपण पशुधनाचा जोडधंदा म्हणून जास्तीत जास्त वापर करायला हवा. कुक्कुटपालनासाठी शेतकऱ्याला 1 दिवसाची पिल्लं पुरवली जातात. तेव्हा त्या पिल्लांचं वजन 5 ग्रॅम इतकं असतं. 7 आठवड्यापर्यंत ह्या पिल्लांचं संगोपन करावं लागतं. मग साधारण 2 ते 3 किलोपर्यंत कोंबड्यांचं वजन भरलं की त्यांना चांगला भाव मिळतो. मग उपलब्ध जागेची पाहणी करून तिथं शेडची उभारणी केली जाते. शेडची रचना साधारणतः पूर्व पश्चिम असावी लागते, जेणेकरून तिथं भरपूर सूर्यप्रकाश राहील. नंतर शेडला जाळी लावली जाते. मग तिथं बल्बची सोय केली जाते. यामुळे शेडमध्ये ऊब निर्माण व्हायला मदत होते. कोंबड्यांसाठी खाद्याची आणि पाण्याची व्यवस्था सुद्धा तिथे केली जाते. यानंतर जमिनीवर लाकडाचा भुसा, धान्यांची तुसं पसरवली जातात, जेणेकरून कोंबड्यांच्या पायांना ऊब मिळते. सध्या शासनाच्या 2 योजना कार्यरत आहेत. एक राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना कुक्कुटपालन. या योजनेमध्ये आपण 50% शेतकऱ्यांना अनुदान देतो आणि 50% शेतकरी स्वखर्च करू शकतो. अर्थात यामध्येही शेतकऱ्यांना अर्थसहाय्य म्हणून आपण वित्तीय संस्थांकडून त्यांना कर्जाचा लाभ होऊ शकेल का या दृष्टीने प्रयत्न करतो. जर हे शक्य झालं तर त्यातून 10% शेतकऱ्याचा स्वहिस्सा आणि 40% आपण वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात शेतकऱ्यांना प्राप्त करून देतो. ही झाली राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना याची सर्वसाधारण माहिती. याच्यामध्ये 50% आरक्षण आपण सर्वसाधारण गटामध्ये आणि 75% आरक्षण हे मागासवर्गीयांसाठी देतो. एकूण 2.25 लाखांचं प्रोत्साहनपर म्हणून आपण बजेट बसवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2.25 लाखामध्ये आपण 1,12,500 रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना मिळवून देतो. त्याच्यानंतर दुसरी एक योजना आहे राष्ट्रीय विकास कृषी योजना. या योजनेअंतर्गत आपण सर्व शेतकऱ्यांना म्हणजेच याच्यामध्ये सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती जमाती अशी वर्गवारी न करता सर्व शेतकरी सर्वसाधारण गटामध्ये गणून 50% अनुदान पर रक्कम देतो. याच्यामध्ये सुद्धा 2.25 लाखांचं एकूण रकमेपैकी 1,12,500 रक्कम आपण शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात देतो. आपण शेतकरी निवडताना जनरली वेगवेगळ्या क्षेत्रांमधून म्हणजे तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागांमधून एक शेतकरी घेतो, जेणेकरून त्या शेतकऱ्यांकडे बघून इतर शेतकरी ना प्रोत्साहन मिळेल. एकाच भागातले निवडले असता शेतकऱ्यांना प्रोत्साहन किंवा विजिट किंवा भेट देता येत नाही. अशा दृष्टीतनं आपण तालुक्यातल्या सरासरी प्रत्येक गावातला एक शेतकरी याप्रमाणे आपण निवड यादी जाहीर करतो.
त्यानंतर निवड यादीनंतर आपण शेतकऱ्यांना सुरुवातीला साईट बघून येतो, तिथे इलेक्ट्रिसिटी, पाण्याची सोय, वाहतुकीची सोय या बेसिक नीड्स आहेत की नाही हे पहिल्यांदा पाहतो. त्या नसतील त्या अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर शेड उभारणी येते. एकदा का शेड उभारणी झाली की त्यानंतर पहिला टप्पा चालू होतो, ते म्हणजे पूर्वनियोजन. पूर्वनियोजनामध्ये आपण चुन्याची पेस्ट म्हणून पूर्ण शेडमध्ये सुरुवातीला फवारून घेतो. यामुळे आपला जे रोगांचा प्रादुर्भाव आहे सुरुवातीचा, एक स्टरिलायझर म्हणून आपण त्या चुन्याच्या निवळीचा उपयोग करून घेतो. कोंबड्यांचं संगोपन करताना पहिले 20 दिवस त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. वेळच्या वेळी त्यांना खाद्य देणं आवश्यक असतं. तसंच पाण्याची आणि इतर काही उपकरणांची सुद्धा वेळच्या वेळी स्वच्छता ठेवावी लागते. कृषी अधिकारी सुद्धा शेडमध्ये येऊन कोंबड्यांची पाहणी करतात. कोंबड्यांना राणीखेत हा संसर्गजन्य रोग प्रामुख्यानं होतो. अशा वेळी त्वरित पशुवैद्यकाच्या लक्षात आणून देणं महत्त्वाचं असतं. राणीखेत, पायमोडी, मानमोडी अशा काही आजारांवर लसीकरण हा उत्तम पर्याय आहे. पाणी आणि खाद्याची व्यवस्था करताना प्रामुख्याने खाद्याची भांडी आणि पाण्याची भांडी याची स्वच्छता फार महत्त्वाची आहे. पाण्याची भांडी रोजच्या रोज धुतली पाहिजेत. त्याच्यानंतर खाद्याची भांडीही आपण 1 दिवसाआड धुतली पाहिजेत. पॅलेट फॉर्ममध्ये जे खाद्य वापरतो ते पक्ष्यांसाठी जास्त उपयुक्त आहे, कारण त्याच्यामुळे खाद्याची नासाडी कमी प्रमाणात होते. त्यानंतर आपण जे फ्लोरिंगला भाताचं सड किंवा गव्हाचं काड हे जे वापरतो त्याच्यामध्ये मॉइश्चर पर्सेंटेज महत्त्वाचं आहे. हे मॉइश्चर पर्सेंटेज आपण 18 म्हणजे 18% जास्त असू नये हे सुरुवातीला शेतकऱ्यांना प्रशिक्षणामार्फत सांगितलेलं असतं. याच्यामध्ये प्रामुख्याने आता मराक डिसीजेस आहेत, राणीखेत डिसीज आहेत. त्याच्यानंतर याला म्हणजे लोकल लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं तर पायमुडा आहे, मानमुडी आहे. हे जे रोग पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात, याच्यासाठी आपण लसीकरणाचा कार्यक्रम पहिल्या दिवशी, 12व्या दिवशी आणि 20व्या दिवशी घेत असतो. याच्यानुसार लसीकरण घेतले असता पक्ष्यांना शक्यतो या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. तसं आढळल्यास त्वरित पशुधन विकास अधिकाऱ्यांमार्फत ट्रीटमेंट दिली जाते आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये या दृष्टीने प्रयत्न केले जातात. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शिवाजीराव खलाटे यांनी सुद्धा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. शेतीवरचं उत्पन्न कमी पडत होतं म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाची त्यांनी माहिती घेतली आणि त्यांना या व्यवसायाचा खूपच फायदा झाला. मला वाटलं आपण शेती करत असताना जोडधंदा काहीतरी करावा, जोडधंदा करावा असं वाटल्यानंतर मी कृषी अधिकाऱ्यांना किंवा डॉक्टरांना विचारलं. त्यांनी मला सल्ला दिला, म्हणजे तुम्ही पोल्ट्री फार्म घ्या. तर चालतंय म्हणलं. तर तिथून पुढं मग मी पोल्ट्री फार्म घ्यायचा ठरवल्यानंतर मी लागणाऱ्या वस्तू, साहित्य सगळं आणलं. शेड तयार केल्यानंतर पुढं मग शेड तयार झाल्यानंतर मी बारामती अग्रोला बांधून दिलं. म्हणजे त्यांनी मग ठरवलं पिल्ला आणून त्यांची व्यवस्था आहे देण्याची. तर ते पिल्लं देतात, आणून खाद्य देतात. तर मग आम्ही सगळं शेड तयार, जाळ्या, तुमच्या भांडी आणली. त्यात मग सगळे जाळे फिटिंग करून घेतली, लाईट फिटिंग केली. खाली कोबा केल्यानंतर मग त्यांची पिल्लं आल्यानंतर मग आम्ही खाली साळीचं तूस टाकलं. त्याच्यानंतर पत्र्याची गोल आकाराचे हे केले लहान पिल्लं सोडण्याकरता. मग त्यात खाली तूस टाकून पेपर टाकून त्याच्यावर पिल्लं सोडले. त्याच्यावर मग खाद्य टाकल्यानंतर मग लहान छोटी भांडी येतात सुरुवातीला भांडी आल्यानंतर भांड्यात पाण्याची लहान भांडी, खाद्याची लहान भांडी येतात. त्या भांड्यात खाद्य टाकायचं, पाणी छोट्या भांड्यात ठेवायचं. मग
10-11 दिवस हे संगोपन करायचं. नंतर संगोपन 10-11 दिवसानंतर पिल्लं लहान लहान सोडून द्यायची, म्हणजे मोकळी सोडायची. मोकळी सोडल्यानंतर मग मोठी भांडी जोडायची. मोठी भांड्यात खाद्य, पिण्याचं पाणी मोठ्या भांड्यात येतं, मग ते पाणी द्यायचं. असं संगोपन चालतं. तर हा व्यवसाय सर्वसाधारण बरा आहे. मजुरी निघते, आपली जोडधंदा शेतीला होतो. कुक्कुटपालनाचा व्यवसाय शेतकऱ्यांना एक वरदानच ठरतंय असं म्हणायला हरकत नाही. कारण या व्यवसायातून अंडी उत्पादन, मांस उत्पादन तसंच खत निर्मिती सुद्धा करता येते. माझं शिक्षण 12वी पर्यंत झालेलं आहे. त्याच्या पुढं गायांचा धंदा होता, तो कमी करून मजुराअभावी ह्या पोल्ट्रीचा उद्योग सुरू केला. पोल्ट्रीचा उद्योग सुरू करण्या अगोदर बारामती ॲग्रोचं अर्थसहाय्य घेतलं. त्यांचं सर्व पिल्लं वगैरे त्यांची येतं. पिल्लं आल्यानंतर प्रथम 5 ग्रॅमचं पिल्लू येतं पहिल्या दिवशी. नंतर 5 ग्रॅमचं पिल्लू आल्यानंतर ते इथं सर्व शेडची स्वच्छता वगैरे करून घेतली जाते. शेडची स्वच्छता केल्यानंतर फवारणी वगैरे सर्व केलं जातात. पिल्लांचं मार्केटिंग बारामती ॲग्रोतर्फेच असते सर्व. एक पिल्लू साधारण 18 ते 20 रुपये त्याची किंमत धरली जाते. आणि सर्व जाऊन ती 40 दिवसानंतर पिल्लं गेल्यानंतर साधारण एका पक्षामागे आपल्याला खर्च वजा जाता, सगळं खर्च वजा जाता पर किलो 3 ते 3.5 रुपये भाव मिळतो. असं करून 20,000 रुपये 40 दिवसाला शिल्लक राहतात. शिवाय शेतीसाठी खत सुद्धा शिल्लक राहते. असं मनुष्य हा पशूंचा अन्नाव्यतिरिक्त इतर बाबींसाठी सुद्धा उपयोग करू शकतो, हे पशुसंगोपनामुळे लक्षात आले. त्यामुळे शेतकरी आता पशुपालनाकडे जोडधंदा म्हणून बघतात. यातलाच कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगलाच फायदेशीर ठरत आहे. फक्त गरज आहे शेतकऱ्यांच्या जागृतीची. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.